ठीक आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या सगळ्या व्हॅल्यू पाठ करायला सांगितलेल्या होत्या. मागचा व्हिडिओ तुम्ही काढा. मी तुम्हाला काय सांगितलेलं की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेकच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे तरच आजचं लेक्चर येईल. सगळ्यांनी पाठ केले असं मी गृहीत धरतोय. ज्यांनी पाठ केलेले नाही त्यांच्यासाठी मी इथं व्हॅल्यू लिहिलेले आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90, 180, 270, 360 पर्यंत आहे. ह्या पाठच पाहिजे. कशा पाठ करायचे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण एक्सरसाइज पुढे काय करूया, कंटिन्यू करूया. एक्सरसाइज मला वाटतं पहिल्याच एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 7-8 काहीतरी असेल की इव्हॅल्युएट द फॉलोइंग sin 30 cos 45 plus tan 180. मग सोल्युशन गिवन sin 30 cos 45 डिग्री प्लस tan 180 डिग्री. तर ह्यांच्या व्हॅल्यू पाडवायची. sin 30 किती डिग्री आहे बघून सांगा टेबल मध्ये. हाफ cos 45 1/2 tan 180 0. माझ्या व्हॅल्यू पाडायची तशा तुमच्या व्हॅल्यू पाडायला पाहिजे. sin 30 1/2 sin 45 1/2 आणि sin 30 1/2 cos 45 1/2 आणि tan 180 0 आहे. मग ह्या दोन्हींची बेरीज करायची. 1/2 प्लस 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. √2 प्लस 2 अपॉन 2 √2 then 2 प्लस √2 अपॉन 2 √2 हे लक्षात घ्या आणि हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. 2 मार्काला पडेल. व्हॅल्यू फक्त पाठ पाहिजे. जर व्हॅल्यू असल्या तरच तुम्ही पुढे सोडवू शकता. पाठ पाहिजे. ठीक आहे. आजच्या दिवस मी दिलेले आहेत. पुढच्या लेक्चर पासून मला हा व्हॅल्यू पाठ पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. खाली गोष्ट इव्हॅल्युएट करा. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. कोसेक 45 कोसेक 45 डिग्री प्लस cot 45 डिग्री प्लस tan 0 डिग्री. 2 मार्काला किंवा 1 मार्काला पडेल. व्यवस्थित सोडवायचा. आता इकडे लक्ष द्या. गिवन कोसेक 45 डिग्री प्लस cot 45 डिग्री प्लस tan 0 डिग्री. कोसेक 45 किती पाठच पाहिजे. √2 cot 45 1 आणि tan 0 0. त्या व्हॅल्यू पाठ माझ्या पाठ आहे तिकडे. कोसेक 45 √2 cot 45 1 आणि tan 0 0. मी तुम्हाला काय सांगितलंय की हा टेबल पाठच पाहिजे. हा कसा पाठ करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. त्यामुळे मागचा व्हिडिओ असेल तरच हा पुढे कंटिन्यू करा. बघितलं असेल तर याचा आन्सर्स काय आहे. √2 प्लस 1 संपलं. 1 मार्काला पडेल किंवा 2 मार्काला. टेबलच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे तरच तुम्हाला ते सोडवता येईल. नेक्स्ट इव्हॅल्युएट द फॉलोइंग. खालील गोष्टी इव्हॅल्युएट करा. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. sin 30 into cos 45 into tan 360 असा क्वेश्चन आहे. एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन आहे. तुम्ही बघा एक्सरसाइज काढून 2 मार्काला किंवा 1 मार्काला पडेल. ठीक आहे. एकदम सोपं. व्हॅल्यू फक्त पाठ पाहिजे. माझ्या पाठ आहे तुमच्या झाल्या पाहिजे. गिवन sin 30 into cos 45 into tan 360. sin 30 किती असते. हा अगदी बरोबर. इंटू आहे cos 45 1/2 आणि tan 360 0. tan 360 0 आणि 0 इंटू आहे. ह्याच्यात गुणाकार आहे. ऍडिशन नाहीये. मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे 0 इंटू समथिंग 0. त्यामुळे ह्याचे आन्सर्स काय येते 0 येते. ठीक आहे. आता तुम्ही एक सोडवायचं आहे. होमवर्कला देतो तुम्हाला मी. ओके. व्यवस्थित सोडवायचं. व्हॅल्यू पाठ असतील ना आणि पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला सुटणार नाही. cos 30 into cos 60 plus sin 30 into sin 60. होमवर्क फक्त इथं प्लस आहे आणि दोन्ही इंटू आहे. तुम्ही गुणाकार करा
आणि सोडवा, काहीही प्रॉब्लेम्स येणार नाहीये. ठीक आहे, आधी व्हॅल्यूचे एक्झाम्पल्स आपण घेऊन टाकूया आणि नंतर राहिलेले एक्झाम्पल्स घ्यायचे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल्स घ्या. 4 into cot 45 degree minus sec square 60 degree plus sin square 30 degree. लिहून घ्या हे आधी, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे तुम्हाला. हो, मध्ये स्क्वेअर आहे, असले स्क्वेअर काही फारसा फरक पडत नाही, व्हॅल्यू पाठ पाहिजे. स्क्वेअर असला तरी चालतंय, व्हॅल्यू पाठ पाहिजे तिकडे दिलेल्या टेबल मध्ये. आता गिवन 4 cot 45 degree minus secant 60 degree plus sin square 30 degree. ओके, इज इक्वल टू 4 cot 45 किती असतो 1, sec 62 चा स्क्वेअर sec 62 असतो, sec 62 माझ्या व्हॅल्यू पाठ आहे, तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. आणि साइन स्क्वेअर 30 किती असतो, हा स्क्वेअर असेल तर फक्त याचा स्क्वेअर करायचा, बाकीचं काही प्रॉब्लेम, व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा. तर इथं स्क्वेअर आहे त्यामुळे व्हॅल्यूचा फक्त स्क्वेअर करायचा. 4 minus 4 plus 1/4 1/2 चा स्क्वेअर, 4 कॅन्सल्स, इज इक्वल टू 1/2 आणि तुमचा आन्सर येते 1/4. हे लिहून घ्या, लिहून घे. ठीक आहे, लिहिलं. नेक्स्ट एक्झाम्पल्स, तुम्हाला थोडेसे वेगवेगळे एक्झाम्पल्स देतो म्हणजे तुम्हाला सोडवता येईल. हे सुद्धा एक्सरसाइज मधलंच आहे, फक्त 9वा क्वेश्चन असेल, एक्सरसाइज मधलेच आहेत हे सगळे क्वेश्चन. थोडस वेगळे देतो तुम्हाला. हो, cos square 0, evaluate the following. cos square 0 plus cos square pi by 6 cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi by 3 plus cos square pi by 2. एक्सरसाइज मध्ये आहे, शेवटून 2 नंबरचा क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. इव्हॅल्युएट इच ऑफ द फॉलोइंग, सोडवा. आता लिहिताना मी असंच लिहिणार, cos square 0 रड्यान, डिग्री असू दे, ठीक आहे. cos square pi by 6 रड्यान, हे रड्यान मध्ये दिलंय तुम्हाला, त्यात आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. प्लस cos square pi by 3 रड्यान प्लस cos square pi by 2 रड्यान. हे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार, डिग्री मध्ये. cos square 0 रड्यान म्हणजे 0 डिग्री, रड्यान डिग्री 0 ला सेकंद असते. हा, आता pi by 6 म्हणजे किती डिग्री, 30. ज्यांनी अँगल अँड मेजरमेंटचा अभ्यास केलाय टॉपिकचा त्याला लक्षात येईल pi by 6 म्हणजे 30 डिग्री. किंवा जे अँगल अँड मेजरमेंटला नव्हते त्यांनी काय करायचं तुम्हाला सांगतो, पायची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री, पाय रॅडियन किती असते 180, ते 180 वापरायचं. 180 डिवाइड बाय 6 किती आहे ना 30. जे अँगल अँड मेजरमेंटला नव्हते, नवीन विद्यार्थी आढळले त्यांच्यासाठी इथे 180 बाय 6 किती आहे ना 30. इथे 180 वापरा. cos स्क्वेअर 180 बाय 60 आणि cos स्क्वेअर 90, हे लक्षात घ्या. स्क्वेअर केलेले cos 0 1 चा स्क्वेअर, cos 30 किती असते, cos 30 √3/2, व्हॅल्यू पार्ट पाहिजे. cos 60 1/2 चा स्क्वेअर, cos 90 0 चा स्क्वेअर, या व्हॅल्यू पार्ट पाहिजे. cos 0 1, cos 30 √3/2, cos 60 1/2 आणि cos 90 0. स्क्वेअर सॉल्व करायचे. 1 प्लस 3/4 प्लस 1/4 प्लस 0, 1 प्लस 3/4 प्लस 1/4, 3 प्लस 1/4, 1 प्लस 4/4, 1 प्लस 1 इज इक्वल टू 2, इज इक्वल टू 2. संपलं. हा उघड लिहून घ्या.
म्हणून तुम्ही लिहून घ्या, काही अवघड नाहीये, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी एक होमवर्कला देतो, बघा सुटतंय का. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. नाही इथं बघूया, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. खालील गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करा. sin 0 plus 2 cos 0 plus 3 sin papa 2 plus 4 cos papa 2 plus 5 sec 0 plus 6 cosec papa 2. जरी मोठं वाटत असेल तर तसं सोपं आहे. तुम्ही साइन व्यवस्थित केला तर काही प्रॉब्लेम्स येणार नाही. सोल्युशन्स given sin 0 2 cos 0 3 sin papa 2 plus 4 cos papa 2 plus 5 sec 0 plus 6 cosec papa 2. जसं दिलंय तसं घ्यायचं आहे. sin 0 ची व्हॅल्यू 0, 2 cos 0 म्हणजे 2 1, 3 sin papa 2 म्हणजे 1, 4 sin papa 2 1 असतो. papa 2 म्हणजे 90 डिग्री. ते कन्वर्ट करायला लागणार आहे का तुम्हाला? ठीक आहे, कन्वर्ट करून देऊया. sin 0 plus 2 cos 0 3 sin papa 2 म्हणजे sin 90 डिग्री plus 4 cos 90 डिग्री 5 sec 0 आणि 6 cosec 90 डिग्री. हे लक्षात घ्या. papa 2 म्हणजे 90 डिग्री. sin 0 0 2 cos 0 cos 0 1 असतो. cos 0 काय असतो? 1. व्हॅल्यू पार्ट पाहिजे, बाकीचं काहीही अवघड नाही. sin 90 1 cos 90 0 sec 0 1 माझ्या व्हॅल्यू पार्ट आहे, तुमच्या पार्ट झाल्या पाहिजे. sec 0 1 आणि 6 cosec 90. cosec 90 किती असतो? 1 असतो. तर sin 90 1 असतो आणि sin 90 चा रेसिप्रोकल cosec 90. 1 by sin theta is equal to cosec theta. Then 2 plus 3 plus 5 plus 6 is equal to 16. संपला is equal to 16. ठीक आहे. हे लास्ट एक्झाम्पल आहे ह्या टाईपचं. 2 मार्काला पडेल, थोडंसं मोठं असल्यामुळे लिहून घ्या. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल. आता ह्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हा टेबल लागणार नाहीये. टेबल ह्या एवढ्याच एक्झाम्पलला लागणार होता, पण पाठ करायचं परत आणि तुम्हाला पुढच्या एक्सरसाइजसाठी टेबल लागेल, तर टेबल पाठ करून ठेवायचा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स. आता 3 मार्काचे एक्झाम्पल्स घेऊया आपण. Next examples. Questions. Find all trigonometric functions. सगळे trigonometric functions पाहिजे. एक्सरसाइज मधलाच आहे. Find all trigonometric functions. Find all trigonometric function of angle in standard positions. In standard position, whose terminal arm passes through. Whose terminal arm म्हणजेच रे. Whose terminal arm म्हणजेच रे. Find all trigonometric function of angle in standard position whose terminal arm passes through point. Whose terminal arm passes through point 3 minus 4. लिहून घ्या एक्झाम्पल. 4 मार्काचा एक्झाम्पलचा, 3 मार्काचा एक्झाम्पलचा. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ऑल म्हणजे किती?
ऑल म्हणजे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, साइन, कॉस, टॅन, कॉस, सेक, कोसेस. आणि त्याचा टर्मिनल आर्म 3-4 मधून जातो, ज्याचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काढायचे त्याच्या वेळेचा टर्मिनल आर्म म्हणजे दुसरा, इनिशियल म्हणजे पहिला, अँगल अँड मेजरमेंट मध्ये आपण बघितलेलं आहे. सोल्युशन मुळात हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? 3-4 म्हणजेच प्लस प्लस पहिल्या क्वाड्रंट मध्ये तर येत नाही, मायनस प्लस हा प्लस मायनस आहे. ओके, म्हणजे दुसऱ्यामध्ये येत नाही. ठीक आहे, चौथ्या क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट येतो. मग चौथा क्वाड्रंट थोडासा मोठा काढायचा सगळ्यांनी, आणि हा जो इनिशियल रे टर्मिनल रे असणार आहे तुमचा तो चौथ्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे. हा पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथा क्वाड्रंट. 3-4 एकची व्हॅल्यू किती आहे? 3. 1 2 3 4 -4 -1 -2 -3 -4. आता 3-4 म्हणजे 3 इथं आहे आणि -4 इथं आहे, त्याच्यातून तो आर्म जातो. ठीक आहे, 3-4 म्हणून. तर बाकीचे एंगल्स काढा. हा, तर 3 आपण परपेंडिक्युलर कुठल्या ऍक्सिस वर टाकतो? एक्स ऍक्सिस वरच. हा एक्स आहे, आपण एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर. मी पहिल्या लेक्चर पासून सांगतो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या आपण परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. 3-4 हा पॉइंट आलेला, म्हणजे ह्याच्यावरती जर आपण सर्कल ड्रॉ केला, ठीक आहे, तर हा पॉइंट 3 आणि हा इथून इथपर्यंत नंतर ओपी एक्स बरोबर 3 आहे आणि पीएम, ठीक आहे, म्हणजे हा ओएम आहे आणि हा पीएम आहे. हे पीएम जे अंतर आहे इथे एक्स आहे आणि एक्स बरोबर 3 आणि पीएम बरोबर वाय असतो आपला, आणि हा आर असतो. पीएम बरोबर काय असतो? वाय, आणि हा आर आहे. ठीक आहे, आता आपल्याला आर काढायला लागला. इथं मी सांगितलेलं नाहीये की सर्कल स्टँडर्ड आहे म्हणून. सर्कल काय स्टँडर्ड आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं नाही, आपल्याला सोडवावं लागणार आहे. आता इकडे बघा, इन ट्रायंगल पीएमओ, इन ट्रायंगल पीएमओ, इन ट्रायंगल असं म्हणूया, लेट पॉइंट 3-4 लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. पहिलं वाक्य तुमचं हे येणार, 3-4 हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये तर आहे, बरोबर. OM इज इक्वल टू एक्स, PM इज इक्वल टू वाय. OM इज इक्वल टू एक्स, OM इज इक्वल टू एक्स म्हणजे 3 आहे, PM y इज इक्वल टू -4 आहे. ठीक आहे, आणि इन ट्रायंगल PMO, इन ट्रायंगल POM किंवा PMO इज अ राईट अँगल ट्रायंगल, इज राईट अँगल्ड ट्रायंगल. हे डायग्राम मधलं बघून तुम्ही सांगू शकता 3 मार्कासाठी. डायग्राम मध्ये बघून इन्फॉर्मेशन देऊ शकताय. लेट पॉइंट 3-4 लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. कारण पॉइंट नंबर प्रत्येक क्वाड्रंट कुठला आहे? OM इज इक्वल टू एक्स, PM इज इक्वल टू वाय. ट्रायंगल POM इज राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल प्रमाणे x² + y² इज इक्वल टू r². पायथागोरस रूल्स, वन साइड स्क्वेअर प्लस टू साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूस स्क्वेअर. x² किती आहे? 3² प्लस -4² इज इक्वल टू r². 9 + 16 is equal to r². 25 is equal to r². r² is equal to 25. r is equal to 5. म्हणजे r तुमचा किती आला? 5 आला. r किती आला? 5 आला. ठीक आहे, आता r जर 5 असेल, r मीन्स रेडियस. जर तुम्ही सर्कल कन्सिडर केला तर रेडियस, त्याच्यावरती तुम्ही सर्कल कन्सिडर केलेला नसला तर हा रेडियस नाहीये. तुम्ही असं कुठं कन्सिडर केलं की सर्कलच आहे, त्यामुळे मी सर्कल पुसतो. आर किती आला? 5. आता बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. आता ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन मी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या लेक्चर मध्ये सांगता, अगदी 10व्या लेक्चर पर्यंत घेतलेले. साइन थिटा काय असते सांगा? y.
तिथं y आहे, इथं y बाय r. का? कारण इथं स्टँडर्ड सर्कल आपण कन्सिडर केलेलं नाहीये. तिथं कसं होतं, कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल, त्यामुळे r ची व्हॅल्यू किती ती 1 आणि साइन थिटा y असायचा. आता साइन थिटा असणार y बाय r. y किती आहे तुमचा -4, x किती आहे 3. मग साइन थिटा काय होणार y बाय 4 -4 बाय i. cos थिटा काय होणार बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स x बाय r. तिथं x होतं कारण r ची व्हॅल्यू 1 होती. तर r 1 नाहीये का, तर स्टँडर्ड युनिट सर्कल नाहीये. x बाय r then 3 बाय 5. tan थिटा किती येणार y बाय x then -4 by 3. cot थिटा x बाय y then -3 by 4. sec थिटा r बाय x. sec थिटा cos थिटाचा रेसिप्रोकल असतो. sec थिटा cos थिटाचा रेसिप्रोकल 3 by 5 चं काय होणार 5 by 3. आणि cosec थिटा काय असणार r by y then 5 by -4 is equal to -5 by 1. क्वाड्रंट कुठला आहे हे आपल्या व्हॅल्यू चेक करूया. आपण क्वाड्रंट कुठला आहे चौथा. ऑन sin cosec पॉझिटिव्ह, tan cot पॉझिटिव्ह, sec cos आणि sec पॉझिटिव्ह. ऍड शुगर टू कॉफी. आता चौथ्या क्वाड्रंट मध्ये cos आणि secच पॉझिटिव्ह येतो, म्हणजे sec ची आणि cos ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह येतात. एकदम सोपं आहे. Find all trigonometric function in standard position with terminal arm passes through the point 3 minus 4. Point 3 minus 4 lies on fourth quadrant. So fourth quadrant मध्ये 3 आणि हे -4, त्यामुळे P पॉइंट होणार 3 minus 4. OM is equal to x, PM is equal to y. In triangle PO for right angle triangles, तर perpendicular टाकलेला and therefore x square plus y square equal to r square by Pythagoras rules. Pythagoras rules चे one side square बघा, OM square plus PM square is equal to OP square. Pythagoras rules आहे. OM square plus PM square is equal to hypotenuse square. Hypotenuse r मानलेला ना तुम्ही, x square plus y square equal to r square. व्हॅल्यू वापरायचा r मिळतो आणि बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहून घ्या. एकदम सोपं आहे. 3 मार्काला पडेल. फक्त क्वाड्रंट कळायला पाहिजे कुठला आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. फाइंड ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे पासेस टू द पॉइंट. त्या टर्मिनल रेचा पासेस पॉइंट देतो 5 - 12. पासेस पॉइंट काय आहे याचा 5 - 12. आता हे सोडवताना कसं सोडवायचं थोडं सांगा. डेफिनेशन तुम्हीच वापरायचे, फक्त डायग्राम बदलला. 5 - 12 क्वाड्रंट कुठला येणार प्लस मायनस चौथाच. चौथ्या क्वाड्रंट मध्ये डायग्राम येणार, पण नवीन देतो तुम्हाला. चौथ्या क्वाड्रंट राहू दे, दुसरं देतो -7 - 24. हे घ्या. तर मगाशी आपण चौथ्या क्वाड्रंट एक सोडवलेलं. आता -7 - 24 मी थर्ड क्वाड्रंट, म्हणजे तुम्ही डायग्राम काढताना थर्ड क्वाड्रंट मध्ये काढायची सगळ्यांनी. मग असे डायग्राम्स करताना इथं -7 आणि इथं -24 येईल. -7 आणि -24 पॉइंट जॉईंट झाला पाहिजे. अशी डायग्राम आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. मग हा तुमचा हे येणार, हा PM, हा PM परपेंडिक्युलर टाकायचा. हे लक्षात घ्या, परपेंडिक्युलर ने एक सक्सेसर टाकायचा आणि ह्या पद्धतीने समोर सोडवायचा आहे. इथं 7 येणार, इथं -24 येणार. 7 आणि -24. ठीक आहे. हा 7 आणि हा इथं परपेंडिक्युलर तयारच होतो, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही सोडवून बघा. -7 -24 इथून इथपर्यंत आन्सर -7 आहे, इथून इथपर्यंत -24 आहे. पायथागोरस रूल प्रमाणे r काढायचा. पायथागोरस रूल प्रमाणे काय काढायचा r काढायचा आणि सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. राहिलेला पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.